आपल्या समोर येतात आपल्या लाडक्या सासूबाई शरयू दाते। प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात, आनंदाचे पाझर कसले, आनंदाचे पाझर कसले, मिटलेल्या नयनात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात। मनासारखी मिळे सहचरी, मनासारखी मिळे सहचरी, फुलून दरवळे सुख संसारी, फुलून दरवळे सुख संसारी, नकळे केव्हा येती जाती दिवस आडखीतात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात। तुला न उरली तुझी आठवण, तुला न उरली तुझी आठवण, मी तर झाले तुला समर्पण, मी तर झाले तुला समर्पण, तुझेपणाचे नाव नोरले दोघांच्या जगतात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात, प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात। अप्रतिम गायलीस तू। थँक्यू। तुझं होम पिच होतं, खळे काकांचं गाणं होतं, अवघड होतं, तू अतिशय लिहिल्या गायलीस, सुंदर लय तुझी लागली होती, मस्त सूर लागला होता गाण्यामध्ये, खूप ईज वाटली मला, फॅन्टॅस्टिक, थँक्यू। ऑल द बेस्ट। खळे काकांची ब्रँड अँबॅसेडर, छान गायलीस। पण मला सांग की कुठला वार ठरवलायस तू? मंगळवार। अरे मंगळवारला आपला एपिसोड असतो, मी कशासाठी विचारलं सांग? क्या बात आहे। पण बुधवारी करू शकतेस तू। ओके, व्हेरी गुड। तुझ्या आवाजात फरक दिसला मला, पण अप्रतिम गायलीस आणि असंच गात राहा। इतकं सुंदर, इतकं अवघड गाणं हे, आणि खूप छान गायलीस, ऑल द बेस्ट। थँक्यू। स्वप्नील दादा, तू मागच्या आठवड्यात आणि आता म्हणाल्याप्रमाणे शरयूनी मौनव्रत केलं, पण कशा प्रकारे ते आपण जरा बघूया। परवा शरयू आणि पद्मनाभ यांच्यामध्ये भांडण झालं आणि चिडून हे कोणाशीही 2-2.5 तास बोलले नाहीत। झालं की नाही मौनव्रत? अथर्व, हा 2 मिनिटात। हा पद्मनाभ तिकडे, आपण दोघं बॉलवरनं भांडलो होतो आणि तू तेव्हा बॉल त्याचे अर्धे तुकडे केले, त्यामुळे हे धर, नवीन बॉल। हो, थँक्यू। आणि तुझ्यासाठी गिफ्ट। थँक्यू, वेलकम। कळलं का मौनव्रताचे फायदे? हो, अजून करणार का मौनव्रत? हो करणार ना, नक्की करणार, पण न भांडता करा। बरं, शरयू मौनव्रत कधी करणार असं विचारल्यावर तू मंगळवार म्हणाली होतीस, आणि मंगळवार उद्या आहे, तर उद्या तू गाणार इकडे का नाही गाणार, म्हणजे तुझा रिझल्ट पाहूया थोड्याच वेळात। बसू शकतो।